लातूर भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी। भाजप लातूर शहर जिल्हाध्यक्षपदाची ही निवडणूक। भाजपातील अंतर्गत संघटनात्मक निवडणुकांची तयारी सुरू झाली असून गुढीपाडव्यानंतर 15 दिवसात लातूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे। लातूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी 2019च्या निवडणुकीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून निवडणूक लढवलेले दिलीप देशमुख यांना भाजपनं ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देऊ केलं होतं। यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांनी अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। निवडणुकीच्या दरम्यान त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलेला आहे। त्यांचं निलंबन रद्द करून जो न्याय दिलीप देशमुख यांना दिला तोच न्याय गणेश हाके यांना देणार का, असा सवाल हाके समर्थक उपस्थित करत आहेत। या व्यतिरिक्त लातूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते रामचंद्र तिरुके, आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार समर्थक भीमाशंकर राचट्टे व संतोष मुक्ता, अहमदपूरचेच भारत सामे आदी नावांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। यातून पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेणार याकडेही लक्ष लागलंय। याच निवडणुकीत भाजप शहर जिल्हाध्यक्षपदाची ही निवडणूक होईल। लातूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर देविदास काळे हे भाजप शहर जिल्हाध्यक्ष आहेत। लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपात दाखल झालेल्या व लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांचे शहर जिल्हाध्यक्षपदी नाव चर्चेत आहे। याशिवाय विवेक वाजपेयी, शैलेश लाहोटी, शिवा सिसोदिया, शैलेश गोज मंगुडे, रागिनी यादव, प्रेरणा होंडराव आदी नावंही चर्चेत आहेत। पक्षश्रेष्ठी याबद्दल काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.